सर काय सांगाल, शपथविधी सोहळा अवघे काही मिनिटच शिल्लक राहिले. आजचा अतिशय आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे. तमाम महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे मनापासून आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या जनतेनं 237 जागा जिंकून महायुतीला एवढं मोठं बहुमत त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे महायुतीला बहुमत दिल्यामुळं आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी शपथ त्या ठिकाणी घेत आहेत आणि म्हणून माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी घेत आहेत. त्यांनासुद्धा मी मनापूर्वक माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याबरोबर माजी मुख्यमंत्री आणि आता होणारे नवीन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबसुद्धा या ठिकाणी शपथ घेत आहेत आणि त्यांनासुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर हे तिन्ही नेते महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या तिन्ही नेत्यांनी काम केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आजचा दिवस हा त्यांच्यामुळं आम्हाला चांगला दिवस त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आम्ही येणारे 5 वर्ष जनतेच्या हिताकरता अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही काम करू. आपण जर बघितलं शपथविधीच्या ज्या जाहिराती होत्या त्यामध्ये शाहू महाराजांचा फोटो नव्हता, त्यामुळे छत्रपती संभाजीराजे हे नाराज झाले. बघा, हे रयतेचं राज्य आहे. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्व महापुरुषांच्या विचाराला सोबत घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. नक्कीच आम्ही सर्वांना धरूनच काम करतो अशी प्रतिक्रिया संजय बनसोडे यांनी दिली आहे. कॅमेरामन गणेश मोरेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.